नमस्कार. इन्स्टॉलेशन ऑफ लिब्रिऑफिस सूट वरील ट्युटोरियल मध्ये आपले स्वागत. या ट्युटोरियल मध्ये आपण विंडोज ओएस मध्ये लिब्रिऑफिस सूट प्रतिष्ठापित कसे करायचे हे शिकू. हे ट्युटोरियल रेकॉर्ड करण्यास मी वापरत आहे विंडोज 7, फायरफॉक्स वेब ब्राउझर. आपण आपल्या पसंतीचा कोणताही वेब ब्राउझर वापरू शकता. आता लिब्रिऑफिस सूटच्या प्रतिष्ठापनासह सुरुवात करू. प्रथम मी फायरफॉक्स वेब ब्राउझर उघडेल. एड्रेस बार मध्ये टाइप करा www.libreoffice.org/download आणि एंटर दाबा. आपण त्वरित डाउनलोड पेजवर पुनर्निर्देशित आहोत. येथे तुम्ही लिब्रिऑफिस सूट डाउनलोड करण्यासाठी डाउनलोड बटन पाहू शकता. डिफॉल्ट रूपात येथे आमच्याकडे ओएस चा नवीनतम व्हर्जन प्रदर्शित आहे. माझ्या बाबतीत मी विंडोज ओएस वर रेकॉर्ड करत आहे, त्यामुळे हे विंडोज साठी लिब्रिऑफिस चा नवीनतम व्हर्जन दाखवतो. पण आपण ओएस व्हर्जन साठी उपयुक्त असे हे सॉफ्टवेअर डाउनलोड करू शकता. आपण लिब्रिऑफिस व्हर्जन साठी ओएस ला कशा प्रकारे बदलू शकता? डाउनलोड बटणाच्या बिलकुल वरती स्थित चेंज लिंक वर फक्त क्लिक करा. आपल्याला अन्य पेज वर पुनर्निर्देशित केले जाईल. येथे आपल्या गरजेनुसार विविध ओएस साठी डाउनलोड पर्याय पाहू शकता. येथे आपल्याला लिब्रिऑफिस सूट चा जो व्हर्जन प्रतिष्ठापित करायचा आहे तो देखील निवडू शकता. मी विंडोज निवडेल. असे केल्याने आपण पुन्हा एकदा डाउनलोड पेजवर पुनर्निर्देशित होऊ. लक्ष द्या की आता लिब्रिऑफिस आणि ओएस चा डिफॉल्ट व्हर्जन आपल्या निवडीनुसार आहे. आता डाउनलोड बटणावर क्लिक करू. असे केल्याने एक सेव्ह एएस डायलॉग बॉक्स उघडेल. सेव्ह बटणावर क्लिक करा आणि डाउनलोड सुरू होईल. हे इंटरनेटच्या गतीवर अवलंबून काही वेळ घेऊ शकते. डाउनलोड पूर्ण झाल्यावर डाउनलोड्स फोल्डरवर जा. आता लिब्रिऑफिस सेटअप फाईलवर डबल क्लिक करा. एक डायलॉग बॉक्स उघडेल आणि विचारेल, डू यू वांट टू रन दिस फाइल? रन बटणावर क्लिक करा. आता इन्स्टॉलेशन विझार्ड उघडेल. नेक्स्ट बटणावर क्लिक करा. आता हे विचारेल की आपल्याला एक टिपिकल किंवा कस्टम प्रतिष्ठापन मधून काय पाहिजे. डिफॉल्ट रूपात टिपिकल निवडले जाईल. नेक्स्ट वर क्लिक करा. नंतर इन्स्टॉल बटणावर क्लिक करा. प्रतिष्ठापन होण्यास काही वेळ घेईल. एकदा प्रतिष्ठापन पूर्ण झाल्यानंतर फिनिश वर क्लिक करा. आता तपासूया लिब्रिऑफिस व्यवस्थित प्रतिष्ठापित झाले आहे किंवा नाही. स्टार्ट मेनू वर जा. ऑल प्रोग्राम्स आणि लिब्रिऑफिस 4.4. आपल्याला विविध लिब्रिऑफिस चे घटक दिसेल, जसे बेस, कॅल्क, ड्रॉ, इम्प्रेस, मॅथ आणि रायटर. हे दाखवतो की आपल्या विंडोज सिस्टम वर लिब्रिऑफिस सूट यशस्वीरित्या प्रतिष्ठापित झाले आहे. ह्या ट्युटोरियल साठी एवढेच. थोडक्यात या ट्युटोरियल मध्ये आपण विंडोज ओएस मध्ये लिब्रिऑफिस सूट प्रतिष्ठापित करणे शिकलो. स्क्रीनवर दिसणाऱ्या लिंकवर उपलब्ध असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रोजेक्टचा सारांश मिळेल. स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम कार्यशाळा चालविते आणि परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही देते. अधिक माहितीसाठी आम्हाला लिहा. स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टला अर्थसहाय्य NMEICT MHRD गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ने दिले आहे. यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. ह्या स्क्रिप्टचे योगदान स्पोकन ट्युटोरियल टीम ने केले आहे. मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.